ब्लॉगरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते। तर आज आहे 12 मार्च 2025। आज आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत। वाटत नसेल कारण आमच्या एजच्या मुलींची आत्ताशी लग्न व्हायला सुरुवात झाली, पण आमच्या लग्नाला 5 वर्ष झालेत। तर असू द्यात। आणि आमची खूप मोठी असं इच्छा होती की 5वी ॲनिव्हर्सरी तरी आम्ही खूप चांगली सेलिब्रेट करणार, पण काही कारणास्तव ते करता आलं नाही। आणि आज आमचं ठरलं होतं की सकाळीच फिरायला जायचं, ते सुद्धा आमचं काही कारणास्तव कॅन्सल झालं। आणि अचानकच मग आता फिरायचा प्लॅन ठरला की बाहेर जाऊयात कुठेतरी। मग आता वाजलेत 5 आणि 5 वाजता आम्ही घरातून निघालेलो आहोत। आद्याला पिंपऱ्यात सोडलं, आद्याला घेऊन जाणार होतो पण तिलाच आमच्यासोबत यायचं नाहीये, सो तिला पिंपऱ्यात सोडलं आणि तिला सोडून आता चाललोय। तर गेट लागलंय, नेहमीप्रमाणे गेट आता अर्धा पाऊण तास काय उडत नसतं। आणि तिथून पुढे आमचं ठरलं नाही अजून कुठं जायचंय, म्हणजे 2 असे प्लेस आहेत, त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की इकडे जाऊ का तिकडे जाऊ। आणि त्यात आता विक्की 2 ते 3 महिने आता फक्त गाडी शिकलाय आणि पहिल्यांदाच आम्ही 4 व्हीलरनं दोघे जणच जाणार आहोत एवढ्या लांब। तर बघूयात कुठे जातोय आणि काय डिसाईड होतंय आमचं ते तुम्हाला सांगेल। तर आमच्या दोघांना थोडंफार मॅचिंग करायचं ट्राय केलंय। मी हुडी घातली आहे शॉर्ट आणि त्याने टी शर्ट घातलाय आणि काय बाकी काय नाही। मग ठीक आहे, कुठं जातोय ते सांगेल। स्टे ट्यून। आणि कसं होतंय आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट ते पण नक्की बघा। बाय। तर आम्ही थांबलो आहोत DJ बघण्यासाठी। फायनली आमचं महाबळेश्वरला जायचं डिसाईड झालं। तर ॲक्च्युली 4 व्हीलरमधनं पहिल्यांदाच आम्ही दोघे कुठेतरी बाहेर असं लांब चाललेलो आहोत। आता थोडीफार तशी चांगली चालवतो विक्की गाडी, पण तरी पण भीती वाटत होती। नवीन ठिकाणी जायची, नवीन रोड असतात आणि आम्हाला कुठे फिरायचं नव्हतं जास्त, फक्त क्वालिटी टाईम स्पेंड करायचा होता दोघांना एकदम शांत आणि छान ठिकाणी। त्यामुळे आम्ही महाबळेश्वर सिलेक्ट केलं। जर एखादं नवीन ठिकाण सिलेक्ट केलं असतं तर तिथं एक्सप्लोअर करण्यासाठी, आता रिसॉर्ट शोधण्यासाठी किंवा अजून काही गोष्टींसाठी आम्हाला खूप वेळ लागला असता। त्यामुळे आम्ही महाबळेश्वर डिसाईड केलं आणि महाबळेश्वरला जायचं ठरवलं। कारण महाबळेश्वरला ऑलरेडीच आम्ही 2 ते 3 वेळा जाऊन आलो होतो, त्यामुळे तिथंच जायचं ठरलं। आणि पहिल्यांदाच दोघं चाललो होतं। आम्ही दोघं असलो ना जास्तीत जास्त आमची भांडणच होतात। आम्ही ठरवलं होतं महाबळेश्वरला म्हणजे जाताना 5 गणीमधून केक घ्यायचा मग पुढे जायचं, कारण महाबळेश्वरमध्ये सहसा केक भेटणं खूप मुश्किल असतं। तर आम्ही फायनली महाबळेश्वरमध्ये पोहोचलेलो आहोत 8 वाजता आणि आता मार्केटला थोडंसं फिरणार आणि त्यानंतर रिसॉर्टला जाणार आहोत। चला। सगळं शांत मार्केट आहे, रॉंग टायमिंगला आलेलं दिसतोय। मी लास्ट टाइम आलो तेव्हा भरपूर गर्दी होती। आमच्या दोघांच्या भांडणामध्ये केक घ्यायचा तर राहिला। नंतर आम्ही मार्केट फिरायला आलो तर आम्हाला समजलं की खूप ऑफ सीझन आहे, म्हणजे अजिबातच मार्केटला गर्दी नव्हती कसलीच। म्हणजे आता विकेंड येणार होता त्यानंतर, तेव्हा गर्दी असते विकेंडला। आणि इथला सीझन 15 एप्रिल नंतरनं चालू होणार होता असे तिथले लोक सांगत होते, कारण तेव्हा सुट्ट्या वगैरे चालू होतात। त्यामुळे आता ऑफ सीझन होता, सगळं शांत होतं आणि खरंच भारी वाटलं। जास्त क्राऊड असल्यावर पण अजिबात चांगलं वाटत नाही, एकदम शांतपणे फिरायला मज्जा आली। आणि सहसा आम्ही इथं खरेदीच करत नाही, कारण इथले रेट खूप जबरदस्त टाईट असतात, म्हणजे हाय रेंजचे रेट असतात। म्हणून दरवेळी महाबळेश्वरवरून घर जाताना मी एका ठिकाणी शॉपिंग करते, तुम्हाला पुढे दाखवेलच। पण खायच्या पिच्या पण वस्तू खूप महाग असतात, पण खायपिवर आपण कंट्रोल करू शकत नाही। त्यामुळं पोटॅटो स्प्रिंग्स घेतले आणि माझ्यावाले खूप तिखट होते। मी काहीतरी चिल्ली काहीतरी समथिंग घेतलं होतं, ते मला सांगत होते की दीदी वो तिखा आहे का, तरी पण मी ते घेतले। शेवटी मला ते टाकून द्यायला लागले अर्ध्यातूनच, कारण एवढे तिखट होते। आणि माझं सगळ्यात जास्त फेवरेट म्हणजे कॉर्न, मग मसाला कॉर्न घेतला छान असं, कारण त्याचा वासच चालता एक ना सगळीकडे कॉर्न काही ठिकाणी स्टॉल होते त्यामुळे वास येत होता। आणि महाबळेश्वरला आल्यानंतर जरूर हे मी खाते, आणि भुट्टा जरी खाते नाही तर हे असे मसाले कॉर्न तरी खाते। मग ते घेतलं। कॉर्न खाताच त्या दादांना आम्ही एक हॉटेल विचारलं की कुठे आम्ही स्टे करू शकतो, तर त्यांना छान असे 2-3 रिसॉर्टची नावं सांगितली आम्हाला। त्यातलं हे एक म्हणजे खुशी रिसॉर्ट खूप सुंदर होतं, खूप म्हणजे खूप जबरदस्त ॲम्बियन्स, लक्झरियस सर्व्हिस आणि खरंच क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी जबरदस्त प्लेस आहे। मला तर खूप जास्त आवडलं, म्हणजे एकदम रिलॅक्सेशन। मला महाबळेश्वरला याच्या आधी विचार पडलं होतं की चांगल्या ठिकाणी राहायचंय, कारण आपल्याला जास्त फिरायचं नाहीये, फक्त क्वालिटी टाईम स्पेंड करायचं दोघांसोबत छान असा। त्यामुळे आणि खरंच खूप बेस्ट होतं, मला तरी खूप जास्त आवडलं हे रिसॉर्ट। तुम्ही पण नक्की एकदा विजिट करा खुशी रिसॉर्टला, आणि खरंच जबरदस्त आहे। मला पर्सनली खूप जास्त आवडलं, मी सांगू शकत नाही। म्हणजे आम्ही घरी जाईपर्यंत त्यांना आम्हाला खूप छान सर्व्हिस दिली, म्हणजे हॉटेलच्या बाहेर निघेपर्यंत। आणि फास्ट सर्व्हिस होती, जेवण उत्तम होतं, ॲम्बियन्स खूप चांगला होता, हायजीन मेंटेन होतं, खूप जबरदस्त होतं। फिरून घेतो आणि सकाळी तुम्हाला दाखवेल कसं आहे ते। स्टे ट्यून। तर आम्ही आता आलो आहोत रिसॉर्टमध्ये। रिसॉर्ट खूप सुंदर आहे, उद्या दाखवेल तुम्हाला मी, आणि रूमसुद्धा उद्या दाखवेल व्ह्यू सोबत, तिकडचा व्ह्यू आहे ना तो। तर सगळंच खूप सुंदर आहे
आता आम्ही थोड्याच वेळात आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत. काय भाऊया तुम्ही. तर थोड्याच वेळात आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत. तर ब्लॉग नक्की बघा. बॅगमधलं आत्ता जे लागणारं सामान होतं ते बाहेर काढून ठेवलं आणि बाकीचं म्हणलं बॅगमध्येच ठेवावं, जसं लागेल तसं बाहेर काढावं. त्यानंतर इथं मेनू कार्ड होते आणि सलोनचे म्हणजे स्पाचे वगैरे पण चार्जेसचे कार्ड होते. तर मेनू कार्ड खूप म्हणजे खूप हायली रेट होते जेवणाचे सुद्धा. म्हणजे चपाती भाकरीचे सुद्धा खूप जबरदस्त रेट होते. चपाती 35 रुपये, भाकरी 50 रुपये आणि चिकन थाळी तर बघा 450 रुपये. म्हणजे खूपच जबरदस्त होत्या. तर त्याची क्वालिटी कशी आली जेवणाची, आम्ही वरतीच जेवण मागवलं होतं कारण रेस्टॉरंटला नाही गेलो. छान असा बाल्कनीमध्ये बसून आम्ही छान असं जेवण एन्जॉय करणार होतो. मागवलेलं आहे. आता जेवण करणार आहोत. मस्त अशी आमची चिकन थाळी आलेली आहे आणि ही चिकन थाळी 450 रुपयाची आहे. म्हणजे किती, त्यासोबत हे काहीतरी बटर मिल्क आलेलं आहे. पण 450 रुपयात, आपल्या इथं 450 रुपयात मला असं वाटतं मटण थाळी पण त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये येते. आणि इथं एक्स्ट्रा काय मागवलं होतं मी, भाकरी मागवली एक्स्ट्रा. एवढीशी भाकरी आली ती पण. तर चला, इतकी भयानक थंडी वाजते नाही तर, म्हणजे उन्हाळा आहे तरीसुद्धा इतकी थंडी वाजते, डेंजरस. आता आम्ही बाहेर बसून छान मस्त असं जेवण एन्जॉय करणार आहोत. तर तुम्ही पण आमच्यासोबत थोडंसं जेवण करा. थोडंसं शूट दाखवते जेवण करताना. स्टे ट्यून. आणि जेवणाची क्वालिटी खरंच खूप जबरदस्त होते. क्वांटिटी कमी असली ना तर क्वालिटी खूप जबरदस्त होते बरं का. आणि आम्ही येतानाच मार्केटमधून काय काय खाऊन आलो होतो, त्यामुळे आत्ता काय जास्त भूक नव्हती. त्यामुळे आम्ही एकच थाळी मागवली चिकनची, कारण मटण आम्हाला दोघांनाही जास्त आवडत नाही. त्यामुळे चिकन थाळी मागवली आणि खरंच खूप छान होतं जेवण. पोटभर झालं. मस्त छान असे गप्पा मारत मारत आम्ही छान जेवण एन्जॉय केलं. आमचा क्वालिटी टाईम तेव्हा स्पेंड केला. आणि आद्या जेव्हा हे सगळे व्हिडिओ आत्ता बघते ना, तेव्हा आम्हाला म्हणते मला का घेऊन गेलो नाही. आम्हाला पण नंतर न वाटतं तिला आणायला पाहिजे होतं, कारण लास्ट टाइम जेव्हा मी आद्याला नेलं होतं तेव्हा खूप थंडी होती आणि तिला एका दिवसात मार्केटमध्ये फिरलं तरी पण खूप त्रास झाला होता. रात्रभर ती जागेच होते. त्यामुळे यावेळेस आणलं नव्हतं तिला. पण यावेळेस जास्त काही थंडी नव्हती, धुकं वगैरे काहीच नव्हतं. त्यामुळे असं वाटत होतं की तिला आणायला पाहिजे होतं. पण जाऊ दे, नेक्स्ट टाइम नक्कीच. मी आले कशासाठी बघतोय काय बघा. त्यानंतर ना आम्ही तिथे केक मागवून घेतला. आम्हाला तर इथलं केक शॉपचं वगैरे काहीच माहीत नव्हतं. मग ते जे रिसॉर्ट आहेत त्यांच्याकडूनच आम्ही हे मागवून घेतलं. तर त्यांना आम्हाला केक अवेलेबल करून दिला आणि तिथलेच 2-3 फ्लावर रोजेस ते दिले. कारण बाजगणीत आमची भांडणं झाली, त्यामुळे आम्ही केक घ्यायचं राहूनच गेलो. आम्ही फ्लावर्स घेणार होतो, खूप काय काय घेणार होतो, सगळं राहून गेलं. आणि मी एक इन्स्टावरती व्हिडिओ बघितला होता, म्हणजे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा, तसंच आम्हाला करायचं होता. त्याचीच तयारी चालली होती आणि त्यात पण आमचे भांडण चालले होते. पण नंतर ना खूप छान व्यवस्थित आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली. तुम्ही इन्स्टावरती व्हिडिओ बघितलाच असेल, रील बघितला असेल, तर त्याच्या मागचा बिहाइंड द सीन आहे हा सगळा. अशा प्रकारे आम्ही खूप सारे टेक घेऊन तो व्हिडिओ तयार केला. आणि 8:30 वाजले उठायला मला, आणि विकीनेच मला उठवलं. खूप उशीर झाला आहे आणि तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. आत्ता रूमच्या हालत तर नाही दाखवू शकत, पण व्ह्यू दाखवते बाहेरचा. तरी इथे रात्रीपासून आम्ही जेवण केलं आणि खूप छान रिसॉर्ट आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. तिथून एंट्री आहे, इथे लॉन आहे, तिथे फार्म आहे स्ट्रॉबेरीचं. आणि किंवा स्पा आणि मसाजला जायचं असेल तर तिकडे जायचं आहे. आणि हे स्ट्रॉबेरीचं फार्म आहे. तिकडं कॉटेज आहे आणि तिकडं स्विमिंग पूल आहे. जाणारच आहे विकेंड मी थोड्या वेळाने. आणि तिकडेच एक ही आहे, रेस्टॉरंट आहे व्हेज नॉनव्हेजचं. आणि खरंच खूप सुंदर आहे. मी खाली गेल्यावर पण दाखवेल तुम्हाला. मी याला स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये सुद्धा जायचं. खूप सुंदर आहे सगळं. तर इथून आहे आमचा एंट्रन्स, इथं आहे बाथरूम, अँड देन इथं आहे मिरर. आता आम्ही चाललो आहोत खाली स्विमिंग पूलमध्ये. इथं TV, इथं छान असं आमचा बेड, अँड देन हे थोडंसं कबर्ड दिलं आहे त्यांना. आणि हे आहे AC रूम आहे. आणि इथून इतका छान व्ह्यू दिसतो ना, खूप सुंदर व्ह्यू दिसते.
गॅलरी आणि हा व्ह्यू तर मी तुम्हाला मागाशी दाखवलाच. अशा प्रकारे छान चाललो आहोत स्विमिंग पूलमध्ये. खूप जबरदस्त व्ह्यू आहे बरं का. इकडं आहे स्ट्रॉबेरीचं फार्म. थोड्या वेळाने आम्ही जाणार आहोत खाली. आणि दिस इज द हॉटेल. तिथं आहोत आम्ही. स्ट्रॉबेरी आलीच विकत आलं तो बघ. एकदम क्लीन अँड स्वच्छ पाणी. लवकर की उशीर होतोय. मला नाश्ता करायचा परत. जाऊ दे जा. मी करणार नाही वेळ सांगते. आणि ना पाणी खूप म्हणजे खूप थंड होतं. त्यामुळे उतरायच्या आधी खूप अशी मनाची तयारी करायला लागत होती. त्यामुळे विकीला सुद्धा पाण्यात उतरायला बराच वेळ लागला. प्लस त्याचे मला व्हिडिओज काढायचे होते त्याच्यामुळे बराच वेळ लागला. आणि मला पण उतरू वाटत नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे मला पोहायलाच येत नव्हतं. आणि स्विमिंग पूलची ही उंची ना 5 फूट प्लस असेल किंवा 5 फूट असेल. आणि माझी 5 फूट 2 इंच उंची आहे. अशा प्रकारे आमची चावी हरवलेली आहे रूमची. पूलमध्ये पडलेली. शॉर्टमध्ये घेऊन गेलता घालायला. म्हणजे शॉर्ट्समध्ये आणलेली त्याने. शोध ना. उशीर होईल विकायचा. अरे आता ही तो किती पायाने उचलायला लागेल. ही की उडी मारली भारी वाटते. मला पोहता नाही. तर आम्ही आता चाललो आहोत नाश्ता करण्यासाठी. रेडी होऊन छान असं रेडी झालं. थोडेसे फोटोशूट करायचं आहे अजून आम्हाला. तर नाश्त्याला काय बघूयात. आणि नाश्त्याची पण खरंच खूप छान सोय होती. ॲक्च्युली नाश्त्याला आम्हाला खूप लेट झाला. आम्हाला नंतरनं कॉल आला होता की लवकर नाश्ता करून घ्या कारण नाश्ता नंतरनं बंद होणार आहे 11 नंतरनं. आणि आम्हाला खरंच खूप लेट झाला होता. बऱ्यापैकी सगळे मेनू संपले होते. भरपूर असे मेनू नाश्त्याला असतात. आणि जे आपण म्हणजे चार्जेस दिलेले आहेत रूमचे त्या चार्जेसमध्ये सही नाश्ता वगैरे सगळे इन्क्लूड असतं. आणि मग आम्ही पोहे, वॉटरमेलन, अंडी, नंतरनं कॉफी, ही चॉकलेट ज्यूस खूप सारं असं होतं. पराठे, कॉर्नफ्लॅक्स, चोकोज, ब्रेड. खूप सुंदर असं भरपूर असा नाश्ता होता. आणि तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता तुमचं जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत. मी लिमिटेडच घेतलं होतं. त्यातच माझं खूप जास्त पोट भरलं. आणि विकी खूप खुश होता हा सगळा नाश्ता बघून. कारण त्याचं जिमचं डाईट चुकलं नाही. त्याला असं वाटलं की बाहेर आल्यानंतर जिमचं सगळं डाईट चुकतं. पण तो खुश होता कारण त्याला प्रोटीनयुक्त सगळं मिळालं होतं. अंडे अँड ऑल. खरंच रेस्टॉरंट पण खूप सुंदर होतं. रात्री आम्ही आलो नव्हतो. बाल्कनीमध्येच आम्ही जेवण केलं. तर हे त्यांचं रेस्टॉरंट आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही मेनू इथं मिळतात. तर आता आम्ही चाललो आहोत घरी म्हणजे वाईट थांबणार आहोत गणपतीला. काल नॉनव्हेज खाल्लं होतं येताना त्यामुळे थांबलो नाही. पण आज गुरुवार आहे सो आज जाताना थांबणार आहोत. तर मॅप्रोला वगैरे काहीच थांबणार नव्हतं कारण भरपूर वेळा आम्ही आलो 2-3 वेळा आणि मॅप्रोला थांबलेलो आहोत. सो यावेळेस काय पोटभर नाश्ता पण झालेला आहे आमचा. काय खायचं पण नाही आणि काय घ्यायचं पण नाही आहे. त्यामुळे डायरेक्टली वाईट है ना. जाता जाता आम्हाला रस्त्यातच दिसलं पॅराग्लायडिंग. पण ते सगळं बघूनच अशी फाटत होते ना. म्हणजे आमचं चाललेलं जायचं का नाही. पण नाही म्हणलं पडलो तर काय होईल. आमच्या आधी एकटीच आहे घरी त्यामुळे नाही मग गेलो. कारण तेवढी आमच्यात हिंमत होत नव्हती पॅराग्लायडिंग करायची. त्यामुळे आम्ही तसंच तो विचार बाजूला सारला आणि पुढे गेलो. आलेलो आहोत वाईच्या गणपतीला. इथूनच की पार्किंग खाजगी मालमत्ता आहे. किती घेत
मी ते लहान असताना आमची सहल आली होती ना तेव्हा आले होते, त्याच्यावर आत्ता आली आहे. त्याचा इतिहास मला एवढा माहीत नव्हता, पण मला एवढंच माहिती आहे की एक इंचाने लहान होतो का मोठा होतो असं समथिंग आहे गणपतीचा. आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे. इथं खूप सारे शूट पण होतात आणि प्री वेडिंगसाठी शूटसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे. आणि दर्शन खूप छान झालं. आणि नवसाला पावणारा गणपती आहे. मी पण नवस बोलायचं विसरून गेले. बाहेर जेव्हा आम्ही ते फुलाचं वगैरे नेलं होतं आम्ही ते ठेवायला गेलो तेव्हा ते बोलले की नवसाला पावणार आहे, तुम्ही काहीतरी नवस बोलायला पाहिजे होता. पण जाऊ दे, सगळं दिलं आहे देवाने. त्यानंतर जाता जाता मी महाबळेश्वरमध्ये कधी शॉपिंग करत नाही, काय असेल ते डीमार्टमध्ये करते आणि एवढं काही जास्त घ्यायचं पण नसतं. मग आम्ही डीमार्टमध्ये शॉपिंग केली आणि त्यानंतर घरी गेलो. तर आमचा ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. बाय.